जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे 7 पथक तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील 36 कृषी सेवा केंद्रांमध्ये अनियमित आढळून आल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे। शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाभर तपासणी सुरू। खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे विक्री केली जात असते, त्यामुळे कृषी विभागाकडून दक्षता घेतली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत। जिल्ह्यातील 6 तालुक्यांसाठी 6 विशेष पथके तर 1 जिल्हास्तरीय पथक तयार करण्यात आले असून कृषी सेवा केंद्रांची सखोल तपासणी सुरू आहे। ज्या ठिकाणी अनियमितता आढळून येत आहे त्या केंद्रांवर तातडीने कारवाई केली जात आहे। आतापर्यंत 36 कृषी सेवा केंद्रांमध्ये अनियमितता आढळल्याने त्यांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काहींचे परवानेही रद्द होण्याची शक्यता आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाकडून जिल्हाभर विशेष मोहीम राबवली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अनियमिततेच्या बाबतीमध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही एक भरारी पथक असे 6 आणि जिल्हा स्तरावर एक भरारी पथक आम्ही स्थापन केलेले आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही तपासणी करत आहोत। ज्या ठिकाणी अनियमितता दुकानदारांकडून दिसून येते अशा ठिकाणी आम्ही तपासणी करत आहोत। मागच्या आठवड्यामध्ये जवळपास आम्ही 36 दुकानदार असे आहेत ज्यांच्यामध्ये अनियमितता आढळून आली। आम्ही संबंधित दुकानदाराच्या सुनावण्या घेतलेल्या आहेत आणि त्या परवान्यावर आम्ही कारवाई केली। 36 दुकानं आहेत, 36 दुकानावर आम्ही निलंबनाची कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये 2 दुकानदार आहेत जे कायमस्वरूपी आम्ही रद्द करतोय। बाकी ज्यांची काही जी दुकानं आहेत ते आम्ही 6 महिन्यांकरता निलंबित। मागच्या आठवड्यामध्ये आपण निलंबनाची कारवाई केलेली आहे। 36 दुकानदार आहेत, आम्ही त्यांच्यावर निलंबनाची आम्ही कारवाई केलेली आहे।